कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध अशा दासगाव ग्रामपंचायतच्या सरपंच तपस्या जंगम यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य विराज दळवी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून काढून टाकण्याचा आदेश बजावलाय। दासगाव ग्रामपंचायत सदस्य विराज दळवी यांनी ग्रामपंचायतचे कामकाज करत असताना कर्तव्यामध्ये कसूर करत ग्रामपंचायत नियमांचा भंग केल्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती। या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावरून निर्णय देण्यात आलाय। प्राथमिक शाळा गृहाच्या दुरुस्तीचे बिल पंचायत समितीकडून ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झालेलं दिसून येत आहे, परंतु सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी ही रक्कम संबंधित ठेकेदार यांना अदा न करता इतर बाबींवर खर्च केलेली दिसली। तसेच सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायती खात्यात पुरेशी रक्कम आहे की नाही हे न तपासता NEFT द्वारे रक्कम वर्ग न करता दिलेल्या धनादेशाची नोंद रोकड वहीमध्ये केलेली दिसून येत नाही, परंतु बँकेत शिल्लक कमी असल्या कारणाने धनादेश परत आल्याने ग्रामपंचायतने रोकड वहीवरून 31/3/2023 रोजी ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तयार करून ठेवला। ही प्रक्रिया करत असताना वित्त विभागाकडून शासन निर्णयाचा भंग केलेला दिसून आला। अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 मधील 1 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे।